हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत पाटोड्याच्या वड्या। तर त्यासाठी बघा मी मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता, त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण। त्याला आपण मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घेऊया। आणि तेल घेतले, तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। चांगली मोहरी तडतडली की जिरे टाकायचेत। जिरे पण छान तडतडले की मग आपण थोडंसं तीळ टाकणार आहोत। तीळमुळे टेस्ट छान येतो आणि दिसायला पण खूप छान दिसतात। तर मी जे दाखवलं होतं तुम्हाला, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, मी तो वाटून घेतलाय मिक्सर जारमध्ये टाकून। तर बघा एकदम छान असं तळून घ्यायचंय, मसाला तो कच्चा राहायला नको। थोडीशी हळद टाकायची आता, आणि हळद टाकून झालं की आपला मसाला रेडी झालाय। आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। तुम्ही जशा वड्या बनवताय प्रमाण आहे तसं पाणी टाकावं लागतं। तर 1 ग्लास पाणी टाकले मी, आणि चवीपुरतं मीठ टाकूया। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण बेसन टाकून घेणार आहोत। तर बेसन सुरुवातीला टाकताना गाठी होतात, तर मधोमध बेसन टाकायचे आणि पळी घ्या किंवा लाटणं घ्या किंवा डाळ घोटणी असते ती घ्यायची आणि त्याच्यानं सतत हलवत राहायचे। बघा सुरुवातीला गाठी होतात आणि जो फर्स्ट टाइम बनवतो त्यांना वाटतात भरपूर गाठी वगैरे होतात, पण नंतर त्या गाठी फुटतात, एकदम मॅच होतात। तर बेसन टाकत राहायचे आणि हलवत पण राहायचंय। गॅस कमी केलेला आहे, पाणी उकळून घेतलंय आपण आणि गॅस कमी केलेला आहे। तर जेवढं बेसन त्याच्यामध्ये बसेल तेवढं टाकत राहायचंय। 1 ग्लास पाणी घेतलंय आपण। तर बघा आता घट्टसर झालं की गाठी त्याच्या कमी होतात। साईडला घेऊ थोडंसं गाठी फोडून पण घ्यायच्यात बघा। आणि एकदम असं घट्टसर वाटलं आपल्याला, थोडंसं हार्ड जातं हटायला, तेवढं झालं की बस झालं। मग याच्या आपल्या पाटोड्याच्या वड्या होणार। तर पीठ टाकणं बंद करायचं, पण गाठी फोडण्यासाठी थोडंसं हलवत राहायचंय आणि बाजूला घेऊन मॅश करत राहायचंय। तर आता एकदम छान झालंय बॅटर। त्याला झाकण ठेवून एकदम छान असे 5 ते 10 मिनिटं तरी गॅस कमी करून शिजवून घ्यायचंय, म्हणजे पीठ कच्चं राहायला नको। आणि शिजल्याच्या नंतर बघा तुम्ही पीठ एकदम घट्टसर होतं आणि आल्हाद निघतं। तर आता हे पीठ आपण काढून घेऊया। तर एका डिशला तुम्ही तूप लावून घ्या, तेल किंवा नाही लावलं तरी चालेल, पण लावल्याच्या नंतर लगेच वड्या निघतात। तर मी तूप लावून घेतले। आता त्याच्यामध्ये टाकून सारण गरम असताना सेट करून घेऊया। तर हाताला थोडंसं गरम लागतं, किंवा मग एखादा प्याला घ्यायचा किंवा वाटी घेऊन त्याच्यानं दाबून घ्यायचं, किंवा हात थोडासा तुम्ही पाण्यानं ओला केला तरी चालेल। तर पटापट एका डिशमध्ये घेऊन सगळं मॅच करून घ्यायचं। भरपूर जर वड्या असतील, पीठ जास्त घेतलं असेल तुम्ही, तर 2-3 डिश घ्यायच्यात मोठ्या आणि त्याच्यामध्ये थापून घ्यायच्यात वड्या। तर बघा मी सुरुवातीला हातानं केलं, मग वाटीनं केलं। तर आता एकदम सेट झाली आणि थंड झाल्याच्या नंतर ह्या वड्या कापून घ्यायच्यात। जास्त जाड पण नाही करायच्या, एकदम पातळ लेयर पाहिजे। तर एकदम छान सेट झाल्यात बघा, थंड झाल्यात। मी थापून कमीत कमी 15 ते 20 मिनिटं ठेवले। पीठ व्यवस्थित शिजलं की एकदम छान निघतात। नसता व्यवस्थित हाटल्या नाही गेलं तर गाठी पण होतात, आणि शिजलं नाही तर पीठ चिटकतं पण व्यवस्थित, त्या बसत पण नाहीत। तर एकदम परफेक्ट अशा वड्या झाल्यात बघा आपल्या। तर याची भाजी बनवतात किंवा नुसतं जरी खाल्लं तर खूपच छान लागतात। तर वड्या आपल्या रेडी झाल्यात। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।